नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी एडमध्ये शिक्षण घेणारे आणि खास करून ज्यांचं आता ॲडमिशन झालं नुकतंच आणि ते आता सेम 1 देणाऱ्या फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हा विषय आहे शैक्षणिक तत्त्वज्ञान, एज्युकेशनल फिलॉसॉफी. तर बी एडच्या फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमच्या विद्यार्थ्यांना कुठलं सिलेबस आहे तत्त्वज्ञानाबद्दल, तर ते आहे उपनिषदामधील शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि बुद्धकालीन शैक्षणिक तत्त्वज्ञान. तर या 2 तत्त्वज्ञानांचा त्यांना अभ्यास आहे, सिलेबस आहे. तर पहा, अगोदर आपण उपनिषदामधील तत्त्वज्ञान काय ते शिकून घेऊ. म्हणजे त्या उपनिषदामधील जे तत्त्वज्ञान आपल्याला सिलेबस दिलेला आहे, तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश आहे, म्हणजे ते तत्त्वज्ञान कसं होतं, त्या काळात शिक्षण पद्धती कशी होती, अध्यापन पद्धती कशी होती, विद्यार्थी शिक्षक संबंध कसे होते, त्याच्यात काय काय कुठल्या गोष्टीला महत्त्व देण्यात आलं होतं हे आपण पाहूया. तर हे पाहत असताना अगोदर आपण उपनिषद म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, त्याचा जो बेस आहे, त्याचं जे फाउंडेशन आहे, त्या वेद म्हणजे आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीचा बेसच वेद आहे. तर वेद म्हणजे काय, वेदाचा जन्म म्हणजे वेदाची निर्मिती कधी झाली, ती कोणी केली, त्याचा कालखंड कोणता आहे आणि वेदात कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश आहे हे आपल्याला सर्वात अगोदर समजून घ्यावं लागेल. तर पहा, वेदाच्या निर्मितीबद्दल अनेक विचारवंतांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की वेदाचा कालखंड हा आहे. तर पहा, वेद हे कोणी लिहिले, मग वेद जर आपल्याला निर्माण केलेले आहे, तर वेदाची निर्मिती कुठलंही साहित्य, कुठलंही पुस्तक, कथा, कविता संग्रह जेव्हा लिहिल्या जाते ना, तर ती कोणी लिहिली हा अगोदर प्रश्न उपस्थित होतो. त्याचे लेखक कोण, त्याचे कवी कोण वगैरे वगैरे. तर मग वेदांची निर्मिती कोणी केली, तर वेद हे अपौरुषेय आहेत असं म्हटलं जातं. आता मग अपौरुषेय आहे म्हणजे काय आहेत, अपौरुषेय म्हणजे काय हा अगोदर आपल्याला प्रश्न सोडवावा लागेल. तर अपौरुषेय या शब्दावर जेव्हा मराठी भाषेत लागतो ना, तो उलट होतो. पौरुषेयच्या उलट अपौरुषेय. आता पौरुषेय म्हणजे काय की पौरुषेय म्हणजे पुरुष, म्हणजे कुठल्याही पुरुषानं अर्थातच कुठल्या व्यक्तीनं नाही लिहिलेले, ते लिहिलेले नाही, म्हणजे ते अपौरुषेय झाले. तर मग आता ते कुणी लिहिले, तर ते देवांनी द्रष्टांना सांगितलं आणि ते त्यांनी लिहिले आणि ते समाधीत ऐकले. ऐकणे म्हणजे ऐकण्या शब्दाला एक शब्द श्रवण, समाधीत ऐकले म्हणजे ते श्रवण केले, म्हणून त्याला श्रुती असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग वेद म्हणजे काय, म्हणजे वेद या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो. आता एवढे जे वेद लिहिलेले आहेत, ते एवढं मोठं साहित्य आहे, प्राचीनतम आहे. जगातल्या देशामध्ये सर्वात प्राचीनतम साहित्यामध्ये जर कुठल्या गोष्टीचा जर अंतर्भाव करण्यात आला, समावेश जर ते वेदाचा आहे, ते आपल्या भारतातील आहे. तर वेद या शब्दाचा नेमका अर्थ काय, तर वेद हा जो शब्द आहे तो विद या धातूपासून बनलेला आहे. तर विद म्हणजे काय की कळणे, म्हणजे विद म्हणजे काय, कळणे म्हणजेच काय, तर जाणणे वा ज्ञान होणे. म्हणजे वेद या शब्दाचा अर्थ म्हणजे विद या धातूचा अर्थ, त्याच्यावरून आपल्याला वेद या शब्दाचा अर्थ समजेल. तर मग वेद या शब्दाची व्युत्पत्ती विद या धातूपासून झाली असं आपण आता पाहिलं. विद पासून वेद, आणि मग विद म्हणजे काय, जाणणे, कळणे, अर्थ समजणे, ज्ञान होणे वगैरे. तर याचा समानार्थी अनेक अर्थ आहेत. तर असा त्याचा अर्थ होतो. तर मग हे वेद किती आहे, तर 4 वेद आहे. आणि मग हे 4 वेद जर असेल, तर मग या 4 वेदामध्ये काय काय समावेश आहे.